स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात असणारी किंवा हवी वाटणारी गोष्ट. या स्मार्टफोनसाठी आपण चीनवर खरं तर जास्त भर देतो. बहुतांश स्मार्टफोन कंपन्या या चीनमधल्याच आहेत. पण आता चीनची चिंता वाढवणारी आणि भारतानं चीनला दिलेल्या धक्क्याची बातमी ऐका. भारतातून अमेरिकेत स्मार्टफोनची निर्यात 253.70% वाढून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 3.53 अब्ज डॉलर इतकी झाली. तर या काळात चीनच्या स्मार्टफोन निर्यातीमध्ये घट झाली. काय घडते नेमकं तंत्रज्ञान विश्वात, विशेषतः स्मार्टफोनच्या दुनियेत, बघूया. त्याआधी एक आठवण, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि यासोबतच अमेरिकेसह अनेक देशांसोबतचा देशाचा व्यापारही सातत्यानं वाढतोय. जागतिक बँकेपासून ते IMF पर्यंतच्या अर्थव्यवस्थेच्या गतीबाबत भारतावर विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट तर आहेच आहे, पण चीनबद्दल चिंता व्यक्त केली जाते. आता आणखी एका प्रकरणात भारतानं चीनला धक्का दिलाय. हा धक्का आहे स्मार्टफोनच्या निर्यातीच्या संदर्भातला. वाणिज्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या स्मार्टफोन निर्यातीच्या ताज्या आकडेवारीनुसार चीन आणि व्हिएतनाम नंतर भारत अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनलाय. यापूर्वी 2022-2023 या आर्थिक वर्षात भारतानं अमेरिकेला $998 मिलियन किमतीचे स्मार्टफोन विकले होते. PTIच्या अहवालानुसार मंत्रालयाच्या अहवालात असं म्हटलेलं आहे की 2023-24च्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत स्मार्टफोन निर्यातीत भारताचा वाटा 7.76% पर्यंत वाढलेला आहे, जो मागच्या वर्षी याच कालावधीत फक्त 2% होता. एकीकडे भारतानं गेल्या 9 महिन्यांमध्ये अमेरिकेला पूर्वीपेक्षा जास्त स्मार्टफोन निर्यात केलेले आहेत. तर या बाबतीत अमेरिकेला चीनची स्मार्टफोन निर्यात जी नेहमी पहिल्या क्रमांकावर होती ती $38.26 बिलियन वरून $35.1 बिलियन वर आलेली आहे. म्हणजेच $3.16 बिलियन ची घसरण आपल्याला दिसून येते. दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनामचं नाव आहे. त्यामुळे अमेरिकेची निर्यातही $9.36 अब्ज वरून $5.47 अब्ज वरती आलेली आहे. अहवालानुसार भारत स्मार्टफोनचं प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येत आहे. स्मार्टफोन उत्पादनात वाढ झाल्यामुळे देशातून त्यांची निर्यात देखील सातत्याने वाढते. या क्षेत्रातल्या वाढीमागचं जे कारण आहे ते कोणतं आहे बघा. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आणि अमेरिकन आयफोन उत्पादक कंपनी ॲपलनं भारतात उत्पादन सुरू केलंय. त्यामुळेच एकूणच निर्यातीचा जो वेग आहे तो वाढलेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या 9 महिन्यांमध्ये भारताची अमेरिकेत स्मार्टफोनची निर्यात वाढली. तर अमेरिकेला टॉप निर्यातदारांकडून स्मार्टफोनची निर्यात $45.1 बिलियन वरती घसरलेली आहे. या देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँग या देशांचा समावेश आहे. दक्षिण कोरियामधून अमेरिकेला होणारी निर्यात $858 मिलियन वरून $432 मिलियन इतकी घसरली. तर हाँगकाँगची निर्यात $132 मिलियन वरून $112 मिलियन इतकी घसरलेली आहे. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, X आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.